आमचे आईवडील म्हणतात की जे लोन घेतलंय ते फेडण्याची तू चिंता करू नकोस, आपण समर्थ आहोत किंवा तुमच्यासाठीच ते हे पैसे आहेत या टाईपमध्ये, तर तू तुझं काम चालू ठेव. आता हे म्हटल्यावर ती मुलं मुली म्हणतात की ह्यांनी मला जास्ती प्रेशर येतं. F1, OPT आणि H1B असा जो बर्म्युडा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये आपल्या अनेक लोकांच्या जे स्वप्नाची नौका आहे ती बुडण्याची शक्यता आहे. तर बहुतांशी लोकांनी 100, 150, 200 ठिकाणी ॲप्लिकेशन्स केली आहेत आणि अगदी मोजके म्हणजे 5 ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यू कॉलपर्यंत ते पोहोचत आहेत. मुळामध्ये 150पेक्षा जास्ती रिस्पॉन्सच येत नाही आहेत. मी जेव्हा अमेरिकेला गेलो किंवा आमची पिढी जेव्हा अमेरिकेला गेली तेव्हा मी एक समजू शकतो की अप्रूप होतं. आत्ता अमेरिकेहून येताना असं काय तिथनं घेऊन येतात की जे भारतात मिळत नाही. आता तर काहीच नाही आहे असं. काही वेळेला इथे तिथल्यापेक्षा चांगलं मिळतं. तर IIT बॉम्बेमधली अनेक मुलं भारतात राहून स्टार्टअप करण्याची स्वप्न बघतायत. दे डोंट वॉन्ट टू गो अब्रॉड. तर मला वाटतं त्याची क्रेज तर नक्की कमी झाली आहे, पण 70% लोक तिथं जे राहतात ते तिथलं मध्यमवर्गीय जीवन जगतात. ठीक आहे, तुम्हाला गुणिले आता 88चा फॅक्टर आहे, पण तुम्ही काय एका फ्लॅटमध्ये राहताय, तुमचं घर नाही आहे, ते फ्लॅटचं तुम्ही भाडं भरताय, घर घेतलं तर त्याचा EMI आहे. पूर्वीच्या काळामध्ये परदेशाहून आलेला मुलगा आहे म्हटल्यानंतर मुलींची झुंबड असायची लग्न करायला. आता मुली म्हणतात आम्हाला जायचंच नाहीये. मी अमेरिकेतला विद्यार्थी आहे, माझ्या घरच्यांनी कर्ज काढलंय आणि मी आता अमेरिकेत शिकतो. H1B मिळणं खूप अवघड झालंय. मी आता काय करायचं? ही खूपच अवघड परिस्थिती आहे. How do you imagine luxury? Well, for me, it all begins with a shape. A breathtaking shape. No, not the cliches, please. Imagine that car. That watch. Or that vacation. Then why don't you have a shape for your address too? Well, now you can have one. Amanora Gateway Towers 2 at Pune. The breathtaking shape of luxury. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले 2 दिवस बहुतांश लोकांच्या चर्चेचा हाच विषय आहे. H1B. खूप जणांचे नातेवाईक अमेरिकेत आहेत, खूप जणांच्या घरातलं कोणीतरी अमेरिकेत आहे, खूप जणांच्या मुलांनी असा विचार केला आहे की अमेरिकेत जायचं. आणि ह्यातलं काही नसेल तरीसुद्धा हे नक्की काय चालू आहे, आपल्या IT सेक्टरचं काय होणार, त्याचे रिपल इफेक्ट्स काय होणार, या सगळ्याची चर्चा चालू आहे. या सगळ्याबद्दल खूप शंका प्रत्येकाच्या मनात आहेत. त्यामुळे अर्थातच आजचा एपिसोड त्याबद्दल. आणि माझ्याबरोबर पुन्हा एकदा आहे प्रख्यात IT आणि करिअर तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. सरांच्या वेगवेगळ्या विषयावरच्या थिंक बँकवरच्या मुलाखती तुम्ही कदाचित बघितल्या असतील, त्यांच्याही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यांनी अमेरिकेत काम केलेलं आहे, ITत काम केलेलं आहे, ते करिअरमध्येही काम करतात. त्यामुळे हे सगळं नक्की का घडतंय, कशासाठी घडतंय आणि आपण काय करायचं हे त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे. तर पहिला प्रश्न हा आहे की नक्की काय झालंय, काय घडलंय आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम आहे. 19 तारखेला एक ज्याला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर EO किंवा प्रोक्लेमेशन असं डोनाल्ड ट्रम्पनी साईन केलं आणि त्याची ड्युरेशन आता 1 वर्षाचं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिले बरंच गोंधळ झाला की नेमकं काय आहे हे. 21 सप्टेंबर पहाटे 00 ह्या वेळेपासून जे लोक अमेरिकेमध्ये येतील H1Bवर त्यांनी ॲडिशनली 100 म्हणजे $1,00,000 ही फी भरायला पाहिजे असं जाहीर झालं. आता अनेक लोक भारतात दिवाळीसाठी किंवा गणपतीच्या नंतर नवरात्रीसाठी असे सुट्टीत आलेले किंवा अमेरिकेच्या बाहेर गेलेले, त्यांच्यामध्ये पॅनिक. तर अशा तऱ्हेची फी ॲडिशनली चार्ज केली जाणे. पहिल्यांदा सांगण्यात आलं की ही पर इयर आहे. आता ते नक्की कळलं आहे की ते 1 टाईम ॲप्लिकेशन आहे. मुळामध्ये H1B हा जो विसा आहे तो वर्क परमिट आहे. ते तिथे अमेरिकेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या नॉन इमिग्रंट विसामध्ये येतं आणि त्याचे ओरिजिनल ड्युरेशन 3 वर्षाचं असतं आणि मग त्याच्यानंतर ते 3 वर्षाकरता रिन्यू होतं. तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं बघायचं झालं तर पहिले F1 विसा म्हणजे स्टुडंट विसा, मग OPT ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि मग H1 असा त्यांचा प्रवास आहे. आणि जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना डायरेक्टली H1वर इथनं किंवा अन्य कुठल्या देशातनं अमेरिका घेतं. तर ह्याच्यामध्ये नॉर्मली फी होती 1,000, 1,500, अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे 5,000. 1 टाईम ॲप्लिकेशन फी फॉर 3 years. आता ती मुळात सांगितलेलं प्रत्येक वर्षी $1,00,000 हे
प्रचंड मोठी जंप आहे. यामुळे अर्थातच पॅनिक वेव्ह आणि त्यामुळे प्रचंड अनसर्टन्टी निर्माण झाली आणि यामुळे सगळी लोक घाबरली. तिथं असणारी, आपल्याकडे असणारी कॉर्पोरेट्स, तिथले बिझनेसेस आणि आपल्या इथल्या कंपन्या, नास्कॉम, सगळेच. म्हणजे त्यामुळे गेले 48 तास ह्याच्यावर खूप चर्वण चालू आहे. लोक घाबरलेली आहेत आणि आता त्याच्यातनं असं निष्पन्न होत आहे की मुळामध्ये हे फक्त नवीन विसांसाठी लागू होणार आहे. म्हणजे ज्याची वेळ आहे साधारण मार्च 2026. आत्ता ज्यांच्याकडे H1 आहेत किंवा अप्रूव्ड आहेत आणि ज्यांचं काय स्टॅम्पिंग राहिलं आहे किंवा रिन्यू करायचं, त्यांना हे लागू नाही आहे. त्यामुळे आत्ता अजून एक 3-4 महिने तरी आपल्याला डोक्याला शांतता असेल. पण फेब्रुवारी-मार्चपासनं नवीन विसा जे अप्लाय केले जातील त्याच्यामध्ये मात्र $100,000 हे ॲडिशनली भरायला लागतील. फी ॲडिशनल म्हणजे विसा ॲप्लिकेशन फी जी आधी 1,500 होती ती आता 1 लाख भरायला लागेल. या 1,000हून 1 लाख केल्याचा 3 वर्षासाठी डिवाइड केलं तर $33,000 अप्रॉक्सिमेटली. तरी जवळपास 100 पटच झाले, कारण 1,000 तेव्हा पण 3 वर्षाला होते तर $333 होते. हे 100 पट H1Bची फी झाल्यामुळं भारतातले विद्यार्थी, भारतातले अमेरिकेला जाऊ इच्छिणारे IT कर्मचारी आणि असे विद्यार्थी की ज्यांचे पालक असा विचार करतायत की मुलांना अमेरिकेत पाठवावं, या तिघांवरती काय काय परिणाम होते? ॲक्च्युली खूपच मोठा प्रश्न आहे. कारण H1B मध्ये कामासाठी जे जाणार आहेत लोक, विद्यार्थी नसणारे, त्यांच्यासाठी त्या मानाने परिस्थिती गंभीर नाही आहे. गंभीर आहे पण त्या मानाने नाही आहे विद्यार्थ्यांच्या तुलनेत. याचं कारण की त्या कंपन्या ज्या त्यांना घेणार आहेत त्यांना जर असं वाटलं की $33,000 ॲडिशनल देऊन हा माणूस आपल्याला पाहिजे तर ते करतील. त्याच्यामध्ये काही चिंता नाही आहे. नवीन ह्याच्यासाठी रिन्यू करायला तर प्रश्नच नाही आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी मात्र हा एक मोठा इश्यू आहे असं माझं मत आहे. आणि याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की जे विद्यार्थी तिथं शिकायला जातात आणि आपण जी प्रोसेस बघितली OPT-वरनं H1 होण्याची, ती आयदर भारतात येऊन विसा स्टॅम्प करून जाणे किंवा तिथल्या तिथे करणे, या दोन्हीच्यासाठी मुळामध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन ह्याच्यामध्ये कंपनीमध्ये जो जॉब लागतो तो साधारण $70,000-80,000 पर्यंतचा पगार असतो. अगदी चांगलं असेल तर 1 लाखापर्यंत जातं, अगदीच एक्सेप्शनल असेल तर 1.5 लाखापर्यंत जातं. तर फक्त MS केलं आणि एकदम 2 लाखाची असं तुरळक असतात. जनरली 1 लाखपर्यंत आपण म्हणूया. 1 लाख पगार आणि 1 लाख विसा फी, 33,000 जरी पर वर्ष इयर म्हटलं तरी सुद्धा हे खूप होतं. मग तिथे कंपन्या विचार करतील की हे एवढं सगळं देण्याच्या ऐवजी आम्ही एखाद्या अमेरिकन माणसाला जॉब देऊ. आणि हे एक्झॅक्टली मागा मेक अमेरिका ग्रेट अगेन मध्ये ट्रम्पला हवंय. आणि आश्चर्य असं मला वाटलं की इलॉन मस्क ज्यांनी त्याच्याविरुद्ध फारकत घेऊन नवीन पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली, इलॉन मस्कनी असं सांगितलं की माझा ह्याला पूर्ण सपोर्ट आहे. आणि त्यातही गंमत अशी आहे की इलॉन मस्क हा स्वतः इमिग्रंट आहे. तर म्हणजे खूपच विचित्र चित्र हे आपल्याला दिसतंय. त्याच्याही मध्ये असं दिसेल की ज्या अमेरिकन युनिकॉर्न्स आहेत, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विलक्षण वेगाने वाढलेल्या कंपन्या, त्याच्यामधले निम्मे लोक हे इमिग्रंट्स आहेत. जे जॉब्स तयार करण्याची क्षमता असणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पण अनेक इमिग्रंट्सनी भरपूर मोठं काम केलेलं आहे. आत्ताचे सुद्धा जर आपण सगळे मायक्रोसॉफ्ट घ्या किंवा बऱ्याच कंपन्या, आपल्याला मोठी लिस्ट घेता येईल, याचे जर बघितले तर हे सगळे इमिग्रंट्स आहेत. तर म्हणजे असंच काही नाही आहे की ह्यांच्यामुळे नुकसानच होत आहे. ही गोष्ट 100% मला माहिती आहे. अमेरिकेत काम केल्यामुळे ह्याचा गैरवापर झालेला आहे, गैरवापर नक्की झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये अमेरिकन लोकांना डावलून किंवा अमेरिकन लोकांनी ट्रेन केलेले लोक त्यांनाच डिस्प्लेस करतायत, अशी घटना घडलेल्या आहेत. हे गेली कित्येक वर्ष घडत आलेलं आहे. आणि शेवटी डोनाल्ड ट्रम्पला काही ना काहीतरी त्यांचा जो मागा बेस आहे त्याला अपीज करण्यासाठी, खुश करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं. त्यांनी हे आत्ता केलं. आणि याच्या अगदी मुळाशी जर जायचं झालं, जो आत्ता आपला ॲक्च्युली विषय नसणार, तो म्हणजे की अमेरिकेमध्ये डेट खूप आहे. डेट टू GDP रेशो हा अमेरिकेचा 124% आहे, जो भारताचा 56 आहे. म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहोत बघायला गेलं तर, आपल्यावर कर्ज कमी आहे. तर हे $37 ट्रिलियन आणि आता 41 पर्यंत वाढवलेलं $1 ट्रिलियन हे भरून कसं काढणार? तर यासाठी पण ते केलेलं आहे. करण्याची अनेक कारणं आहेत आणि ती दिसायला वरकरणी गोंडस पण दिसतात. आता उदाहरणार्थ इलॉन मस्कनी असं म्हटलं की प्रत्येक H1B विसाधारकाला जर आपण 1 लाख चार्ज केलं, असे 85,000 दिले जातात. 65,000 प्लस 20,000. 65,000 हे रेग्युलर जॉबसाठी आणि 20,000 जे आहेत ते जे तिथे मास्टर्स करतात त्यांच्यासाठी. हे $8.5 बिलियन झाले नुसती फी गव्हर्नमेंटला मिळणारी.
त्याच्यातनं जर ट्रेनिंग दिलं तर अमेरिकेची शिक्षण पद्धती अजून वर येईल, असंही आर्ग्युमेंट त्याच्यामध्ये केलं गेलेलं आहे. त्यामुळे अमेरिकन डेट आहे किंवा स्वतःचं जो ज्याला म्हणू आपण वोट करणारा बेस आहे त्याला पक्क करणे, किंवा मध्ये जे थोडंसं डिली डॅली होतं आहे असं लोकांना वाटत होतं ते नाहीसं करणे, त्याच्याबद्दलची शंका मिटवणे, या सगळ्या गोष्टींसाठी हे नक्की झालेलं आहे. माझ्या मते विद्यार्थ्यांवर याचा परिणाम खूप गंभीर होणार आहे. कारण म्हणजे मी ज्या काही शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवतो तिथं असणारे काही विद्यार्थी किंवा ज्यांना मी काउन्सिलिंग करतो, ही लोक 1-1 कोटी रुपयाचं लोन काढून अमेरिकेत गेलेले आहेत. आणि आत्तापर्यंतचा ट्रेंड असा होता की समजा अगदी 1 कोटी तुम्ही लोन काढलं तर 1-2-3 वर्षात इव्हन OPT काम करताना हे पैशाची बरीचशी परतफेड व्हायची. कारण आपण तिथं जाऊन काय फार मोठं लॅविश लाईफस्टाईल नसते, आपली एक बेसिक लाईफस्टाईल आनंदाची थोडी झाली तरी सुद्धा पैसे साठतात. त्यांनी बहुतांशी वेळेला लोन फेडण्या इतपत आपली लोक जबाबदारीने काम करत होती. त्यामुळे अमेरिकेची डिग्री मिळाली 3 वर्ष आणि पुढे H1 असं झालं की अमेरिकन ड्रीम होतं. आता मुळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकारामुळे हे जे एंट्री लेवलचे जॉब्स आहेत याच्यावर मोठी गदा नक्की आलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे रिपिटेटिव्ह ट्रान्झॅक्शनल कामं आहेत, अगदी डेटा एंट्री म्हणणार नाही मी, पण डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, बेसिक कोडिंग आहे की ज्याच्यासाठी पूर्वी H1B वर लोक घेतली जायची, OPT वर घेतली जायची, हे सगळे आता लागणार नाही आहेत. आणि आपल्याला अनेक ठिकाणी दिसेल, गुगलमध्ये दिसतंय आपल्याला, मायक्रोसॉफ्टनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे असणारं 25, 30, 35% कोडिंग हे ऑलरेडी AI करते, डेव्हिनसारखं सॉफ्टवेअर करतंय वगैरे. तर जर ही खालच्या बेसमध्ये ही लोक लागणार नसतील आणि फक्त वरच्या लेव्हलला लागणार असतील तर हे स्टुडंट्सना जॉब कसे मिळणार, आपल्या स्टुडंट्सना? आणि लोन तर घेतलेलं आहे. म्हणजे आत्ता काही कॉलेजेसमधली जी मुलं मुली आहेत त्यांचे मला व्हॉट्सॲप येतात सकाळी आणि ते लिहितायत असं की आमचे आईवडील म्हणतायत की जे लोन घेतलंय ते फेडण्याची तू चिंता करू नकोस, आपण समर्थ आहोत किंवा तुमच्यासाठीच तर हे पैसे आहेत या टाईपमध्ये, तर तू तुझं काम चालू ठेव. आता हे म्हटल्यावर ती मुलं मुली म्हणतायत की ह्यांनी मला जास्ती प्रेशर येतं की आई बाबा म्हणतायत तू काही चिंता करू नको, पण माझं काही मॉरल हे आहे की नाही. आणि त्यामुळे त्यांचं मला लिहिणं असं असतं की त्यामुळे आम्हाला नीट काम पण करता येत नाही. तर एक मोठं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट आहे हा, की आपण एवढं मोठं लोन घेतलं की याच्यामध्ये 10 गाड्या आल्या असत्या, आता GST नंतर 11 आल्या असत्या, आणि आईबाबांना आपण खड्ड्यात टाकलं का, आणि आपण काही जबाबदारी नाही का, आपण इथं मस्त असं जे सायकोलॉजिकल पार्ट आहे. आणि एवढं करून 28पर्यंत तर हे चित्र बदलणार नाही. आत्ताची एक्झिक्युटिव्ह ऑर्डर किंवा प्रोक्लेमेशन त्याला म्हणूया ते 1 वर्ष करताय, पण ते रिन्युएबल आहे आणि मोस्ट लाईकली ते रिन्यू होईल, जी रिपब्लिकन पक्षाची सगळी धारणा आहे त्याच्यामध्ये. आणि हे झाल्यानंतर हे बदलण्याची पहिली शक्यता ही 29-30मध्ये आहे. तोपर्यंत आत्ता गेलेली मुलं आणि आता जाऊ इच्छिणारी मुलं यांची परिस्थिती नक्कीच गंभीर आहे. सर 2 प्रश्न दिसतात त्याच्यातले. एक, खरा फंडामेंटल बदल IT या क्षेत्रात किंवा STEMमध्ये सुद्धा AI-मुळं झाला आहे का? पण AI-मुळं लोकांना कमी केलं तर बॅकलॅश येतो म्हणून H1Bचा मार्ग निवडला आहे का, आणि याला विविध IT कंपन्यांची सुद्धा मुकसंमती आहे का? हा प्रश्न 1. प्रश्न 2, ज्याचा तुम्ही उल्लेख केलात की हे बदलणार नाही, तर ट्रम्प्स यांच्या व्हिम्स अँड फॅन्सीज हे आपण टेरिफमध्ये बघतोय. ही ट्रम्प यांची व्हिम्स अँड फॅन्सी नसता अमेरिकेचं स्ट्रॅटेजिक लॉंग टर्म धोरण आहे का? एकूण सगळं जे राईट विंग पॉलिटिक्स जगभर दिसतंय आपल्याला, तर टॉमी रॉबिन्सननी UK पण 1.5 लाख लोकांची रॅली निघाली, फर्स्ट टाइम असं काही अँटी इमिग्रेशन झालं. जर्मनीमध्ये AFD हा पक्ष 2021मध्ये 10% असणारा आता 21%वर गेलेला आहे 25मध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये रॅलीज निघाल्या. तर हे राईट विंग रिसर्जन्स हा जो आहे तो अमेरिकेमध्ये पण आहे. त्यामुळे मला असं नाही वाटत की कुठला तरी तगडा डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार येईपर्यंत याच्यामध्ये काही सिस्टमिकली फरक पडेल. याचं नाव सध्या ट्रम्प आहे, पण समजा आपण गृहीत धरू की आता तो नाही आहे, त्याच्याऐवजी JD व्हॅन्स आला, त्याने काय मूलभूत फरक नाही घडणार असं माझं मत आहे. आणि ते जर का होणार नसेल आणि अजून एक 4-5 वर्ष होणार नसेल तर ही सगळी घडी बदललीच आहे. म्हणजे मी तर त्याला बर्म्युडा ट्रायंगलच म्हणतोय. आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी 3 पॉईंट्स आहेत. एक म्हणजे की F1 व्हिसा मिळणे,
F1मध्ये त्यांनी आता खूप डिले केले. यावर्षी खूप लोकांना इंटरव्ह्यू मिळालाच नाही, त्यामुळे त्यांचं यावर्षी जाणं राहिलेलं आहे. तसंच त्याची स्क्रुटिनी खूप झालेली आहे, F1 द्यायचा का नाही याच्याबद्दल, आणि रिजेक्शन रेट खूप हाय आहे, की जो पूर्वी त्या मनाने कमी होता. हा एक बिंदू झाला. या ट्रायंगलचा अजून एक बिंदू आहे तो OPT मुळात मिळायला अवघड आहे आता. आणि तो मिळाला तरी सुद्धा जे आधी मेडिकेड किंवा सोशल सिक्युरिटी टॅक्स मुलांना भरायला लागत नव्हता, तो आता भरायला लागणार आहे. त्यामुळे हातात येणारे पैसे कमी होतील. आणि तिसरा H1B तर आता मूळचा आपला विषय आहे. त्यामुळे F1, OPT आणि H1B असा जो बर्म्युडा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये आपल्या अनेक लोकांचं जे स्वप्नाची नौका आहे ती बुडण्याची शक्यता आहे. आणि हे फार टेम्पररी असं मला नाही वाटत. हे AIच्यामुळे तर नक्की झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता तू हे विचारतोयस, त्याच्या 1 आठवडा आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व कॅप्टन्स ऑफ इंडस्ट्री त्यांच्याबरोबर जेवण झालं. तर त्याच्यामध्ये काही याच्याबद्दल बोललं गेलं का? मूक संमती तिथं मिळाली का? त्याच्याबद्दल काय? इट इज अप इन द एअर. तुलाही माहीत नाही, मलाही माहीत नाही. परंतु AIच्यामुळे हे नक्की डिस्रप्शन आहे. आणि ते झाकण्यासाठी अनेक लोकांनी त्याचं रिस्ट्रक्चरिंग किंवा अशी बरीच नावं पण काढलेली आहेत. आत्ता उदाहरणार्थ एक आर्ग्युमेंट असं दिलं जातं आहे की मायक्रोसॉफ्ट या कंपनीने 15,000 लोकांना काढलं आणि 5,000 हे त्यांनी H1B लोकांना घेतलं. म्हणजे तुम्ही 15,000 अमेरिकन लोकांना काढता आणि 5,000 फॉरेन नॅशनल्सना घेता, तर ही परत सिस्टीममधलाच भाग आहे ना. तीच कंपनी जर त्याच वर्षामध्ये फायनान्शियल इयरमध्ये 33 लोकांना काढते, तर मग हाऊ डू यू जस्टिफाय? असा एक प्रश्न विचारला जातो. याचे काही उत्तरं आहेत की ज्या 15,000 काढलं त्यांचं काम वेगळं होतं, हे H1Bचं काम वेगळं आहे, हे सगळं सांगता येईल. पण हा एक जनमानसामध्ये एक उमटलेला ठसा आहे की हे म्हणजे सरळ आमच्यावर अन्याय आहे. तर ह्याच्यामुळे ट्रम्पियन पॉलिसी आणि रिपब्लिकन पक्षाच्या या पॉलिसीजना सपोर्ट आहे. तो खरा खोटा, सच्चा किंवा फसवा याच्यात आपण पडण्यापेक्षा त्याला सपोर्ट आहे. हे जर कंटिन्यू झालं तर हा ट्रायंगल, बर्म्युडा ट्रायंगल तसाच राहणार. आता मग प्रॅक्टिकल प्रश्न असा येतो की पुन्हा 3 केसेस, एक केस घेऊ. मी अमेरिकेतला विद्यार्थी आहे, माझ्या घरच्यांनी कर्ज काढलंय आणि मी आत्ता अमेरिकेत शिकतो. मोस्ट लाईकली मला OPT मिळणं अवघड आहे. OPT मिळालं तर H1B मिळणं खूप अवघड झालंय. मी आता काय करायचं? ॲक्च्युली जर ही खूपच अवघड परिस्थिती आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही गेलात त्यावेळेच्या लोनच्या घेण्याच्या वेळेचं डिसिजन पॉईंट कम्प्लिटली आता टॉपसी-टर्वी. त्यामुळे ह्याच्यामध्ये फार काही करता येणार नाही, एक्सेप्ट आता पुढच्या महिन्यात आणि त्याच्या पुढच्या महिन्यात मी अमेरिकेत आहे. तिथे काही माझे जे 5 स्टुडंट्स आहेत त्यांनी सांगितलं आहे की आम्ही सगळे मिळून पैसे काढतो आणि तुम्ही आमच्या ठिकाणी या आणि आमच्या इथं वर्कशॉप घ्या, की म्हणजे जे आम्ही इथे करतो करिअर काउन्सिलिंगचा भाग किंवा ज्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतो. आता डेमिस हॅसाबिस म्हणून जो आहे नोबेल प्राईज विनर, त्यांनी सांगितलं की या पुढच्या काळामध्ये लर्निंग हाऊ टू लर्न इज गोइंग टू बी दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे काय नवीन नाही ऐकत होतं, पण फक्त हे नोबेल प्राईजने आत्ता सांगितलं आहे, विनरनी आत्ता सांगितलं आहे. तर आम्ही जो प्रोग्राम इथे भारतामध्ये राबवतो त्याचं बूस्टर शॉट द्या असं ती मुलं म्हणतात. तर हा त्यातल्या त्यात करण्यासारखा भाग आहे. आणि का तर बहुतांशी लोकांनी 100, 150, 200 ठिकाणी ॲप्लिकेशन्स केली आहेत आणि अगदी मोजके म्हणजे 5 ठिकाणी त्यांना इंटरव्ह्यू कॉलपर्यंत ते पोचत आहेत. मुळामध्ये 150पेक्षा जास्त रिस्पॉन्सच येत नाही आहेत. पण जे येत आहेत त्याच्यामध्ये त्यांचं कुठे इंटरव्ह्यूज चुकतं आहे, त्यांचं समजा प्रोफाईलमध्ये चुकतं आहे असं, तर ह्याच्यावर काम करू शकतील इथपर्यंतच आहे. आणि त्याही दृष्टीने बघायचं झालं तर मागे पण आपण बहुतेक बोललो आहे, आम्ही एक पुस्तक लिहिलेलं आहे, मी आणि माझी सहकारी डॉक्टर मधुरा, करिअरची गुणसूत्र नावाचं, आणि ते मी आणलं पण आहे आत्ता दाखवायला. करिअरची गुणसूत्र याच्यामध्ये आम्ही 300 टूल्स दिलेली आहेत की ज्याच्याने तुम्ही कुठल्याही स्टेजला तुमचं प्रोफाईल चांगलं करू शकता, इंडस्ट्री फ्रेंडली करू शकता आणि H1B रेझिस्टंट करू शकता, H1B फी रेझिस्टंट करू शकता. की तुम्ही इतकं स्वतःला जर स्ट्रॉंग बनवलं की तुमच्याकडे इंटर्नशिप आहे, कोर्सेस आहेत, नॅनो डिग्री आहे, मायक्रो डिग्री आहे, आणि मग तुम्ही स्वतःला या ताकदीवर आणलंत की तुम्हाला कंपनीने विचार करायला पाहिजे की ह्याला 33,000 जास्ती दिले तरी सुद्धा आपल्याला हवं आहे. हे काय ओव्हरनाईट घडणार नाही आहे. म्हणजे मी जाऊन आता काहीतरी वर्कशॉप घेणं आणि जादूची कांडी फिरेल असं काय होणार नाही आहे. त्यामुळे तुझ्या पहिल्या कॅटेगरीबद्दल बघायचं झालं तर त्याला लिमिटेड सोल्युशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये शक्यतो काही लोक मग कॅनडामध्ये जातात. आता काही कंपन्यांचं दोन्हीकडे ऑफिस आहे आणि म्हणजे जुन्या काळामध्ये ब्लॅकबेरीचं तसं होतं. मला माहिती आहेत अशा केसेस की
अमेरिकेमध्ये लीगल काही प्रश्न आहे आलेला, म्हणून त्यांचं व्हॅन्कुव्हरमध्ये त्यांनी नोकरी सुरू केली, त्याच कंपनीमध्ये राहिले आणि ते सगळं इथलं अमेरिकेतलं नीट होईपर्यंत तिथं राहिले आणि परत आले आणि ते आता अमेरिकन सिटिझन आहेत. हे पूर्वीच्या काळी घडलेलं आहे, आता ते खूपच अवघड झालं आहे मान्य आहे, पण अशा तऱ्हेचे काही अरेंजमेंट्स असतील की नॉन अमेरिकन कंट्रीमध्ये आपल्याला जाऊन त्याच कंपनीमध्ये काम करता येते, नोकरी शोधता येते, तर हा एक त्याच्यावरचा अजून एक छोटा पर्याय होऊ शकतो. पण याच्यावर फार मोठं सोल्युशन नाही आहे तुझ्या पहिल्या कॅटेगरीवर. कॅटेगरी बी, मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे किंवा मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे, कॉमर्स CA चा विद्यार्थी आहे भारतामध्ये. इथं पण जॉब मिळायला खूप कष्ट आहेत किंवा मिळतात ते तितके ग्रेट नाहीत. मी MS चा विचार करतोय कारण मला अमेरिकन ड्रीम दिसतंय. मी काय करायचं? सो जे मी ह्या ट्रम्पच्याही आधीपासून सांगत आलेलो आहे, म्हणजे ट्रम्पच्या पहिल्या काळापासच्या आधीपासून, की आपल्याकडच्या सर्व इंजिनिअरिंगच्या आणि सायन्सच्या मुलांनी MTechचा विचार भारतात करावा. बरं. आणि याचं म्हणजे गेट एक्झाम तरी द्यावी. आणि याचं एक सिम्पल कारण, प्रॅक्टिकल म्हणजे गेट जर तुम्ही दिले आणि तुमचा चांगला स्कोर आला तर ते एक क्रेडेन्शियल आहे तुमच्या रेझ्युमेवर. भारतामध्ये तुम्ही समजा 700 रँक आली अख्ख्या भारतात, तर ते तुम्हाला एक आपण म्हणतो ना की मला NTS मिळाली, MTS मिळाली, तर मी भारतात 700 होतोय लिहायला तर काय हरकत नाही. एक. दुसरं, तुम्ही तो जर अभ्यास करत असाल गेटचा तर आणि तुम्ही अमेरिकेला गेलात तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर जे अभ्यास केला त्याचा फायदाच होईल. तिथलं पहिलं वर्ष आनंदात जाईल, काय हरकत आहे. आणि समजा तुम्ही भारतात पहिले आलात तुमच्याही अनपेक्षितरित्या, तर तुम्हाला IIT बॉम्बे किंवा चांगल्या आपल्याच संस्थांमध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता आहे की ज्या तुलनेमध्ये काही अमेरिकन युनिव्हर्सिटीज लोअर रँकला आहेत. सो त्यामुळे गेट द्या असं मी आधीपासून सांगत आलो आहे. आत्ताच्या परिप्रेक्षामध्ये मी म्हणेन की MTech देणं तर आता कंपल्सरी आहे सायन्स टेक्नॉलॉजीच्या मुलांनी. MTech केल्यानंतर तुम्हाला नॉर्मली अमेरिकेमध्ये स्कॉलरशिप मिळेल, ती पूर्ण मिळेल PhDसाठी, कारण PhD फुल्ली स्पॉन्सर्डच असते. कारण PhDचा विषय हा गव्हर्नमेंट तरी फंडेड असतो किंवा इंडस्ट्री फंडेड असतो. त्यामुळे तुम्ही एकही पैसा खर्च न करता अमेरिकेत गेलात आणि H1Bची फी 100 जाऊ दे, 200,000 जरी नाही 2 लाख जरी झाले, तुम्हाला काय फरक पडतोय. तुम्ही तुमचे तर पैसे नाही खर्च केले, तर त्यांच्या खर्चाने शिका. त्यांना वाटलं पाहिजे की तुम्ही काहीतरी वर्दी आहात. आणि एक माझा जनरल रूल ऑफ थंब जो मी माझ्या मुलासाठी पण वापरला, की तिथल्या युनिव्हर्सिटीनी किमान 50% ट्युशन फी दिल्याशिवाय जायचंच नाही. अच्छा. हे मी आधी पण म्हणत आलेलो आहे आणि काही लोकांना आवडत नाही. तिथे गेल्यानंतर ही मोठी रिस्क घेणे, त्यातून तिथे लोक जाऊन घरं घेतात, मोठमोठाली गाड्या घेतात, हे खूपच म्हणजे अंतरून पाहून पाय वगैरेच्या खूप पलीकडचं करतात. ते तर आपण विषय आत्ता नाही येतो. पण अशी मुलं जी आत्ता शिकतायत त्यांनी हा विचार करावा की आपण चांगल्या मॅनेजमेंट स्कूलमध्ये भारतातच आधी शिकावं, MTech करावं आणि ह्या प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर गो फ्रॉम पोझिशन ऑफ स्ट्रेंथ. किंवा आणि अमेरिका हा एकमेव देश नाही आहे. जसं आपण टॅरिफ्सच्या नंतर आपण गव्हर्नमेंटनी अनेक बाकीचे देश शोधायला सुरुवात केली आणि मिळतात पण आहेत, तसं बाकीचे देश आहेत. आता तेही राईट विंगमध्ये येतात, परंतु समजा त्या मानाने जर्मनी इज मोर ओपन, त्या मानाने जपान इज मोर ओपन. आत्ता जॅपनीज इकॉनॉमी इज बूमिंग. जॅपनीज बर्थ रेट हॅज ड्रॉप फॉर द 18th year. 18वं वर्ष आहे की त्यांचा जन्मदर घटलेला आहे. इतका की जपानमध्ये आत्ता त्यांनी पॉलिसी केली आहे गव्हर्नमेंटनी की 3 दिवसाचा वीकेंड दिला आहे त्यांनी, म्हणजे मुलं जास्ती तयार होतील. काय प्रश्न असतात बघा लोकांना. तर त्यामुळे जपानला अजून 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्यांची भाषा बोलणारे आणि तंत्रज्ञान येणारे लोक लागणार आहेत आणि ते मिळणार नाही आहेत. ती जर गॅप भारतीयांनी भरून काढली तर ते आपल्याला कल्चरली पण सिमिलर आहे. तिसरी कॅटेगरी, आयदर मी इथला विद्यार्थी आहे स्टेमचा किंवा मी इथं नोकरी करतोय IT कंपनीमध्ये आणि माझा अनुभव 10 वर्षाच्या आतला आहे. म्हणजे मी साधारण मिलेनियल्स आणि जेनझी मधला आहे, 35च्या आतला. आता माझी अमेरिकेतून परत येणाऱ्यांची कॉम्पिटिशन वाढणार का? इथल्या कंपन्या माझ्या अनुभवापेक्षा तिथल्या MS झालेल्या मुलाला प्रेफरन्स देणार का? का असं काही होणार नाही? मी याला कसं फेस करायचं? आणि याचं कॉन्टेक्स्ट असा की इतक्या प्रमाणात जरी नाही झालं तरी 2016 ते 20 ट्रम्प असताना सुद्धा काही मुलं परत आली, काहींना H1B मिळाला नाही. ते जी सिव्हिअरिटी होती त्याच्यापेक्षा हे खूप जास्त सिव्हिअर आहे का? नाही, मी म्हणेन की तिथे MS केलं आणि तुम्हाला भारतात परत यावं लागलं किंवा तुम्ही आलात,
ह्यानी काही इथे पगारामध्ये फार फरक पडत नाही. म्हणजे तो तर मोठं दुखणं आहे की आपण 1 कोटी खर्च करून गेलो, तिथं नोकरी नाही मिळाली आणि परत यावं लागलं, आणि इथं आल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की जे बाकीच्या मास्टर्स केलेल्या मुलांना, एमटेक लोकांना मिळतं त्याच्यापेक्षा मे बी 50,000 रुपये जास्त मिळतात महिना. या पलीकडे काही घडत नाही. कंपनीजच्यासाठी इथं मास्टर्स केलेल्या अनेक लोक उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी ते तुम्ही अमेरिकेतनं आला त्याच्यासाठी अजिबात वेगळे पैसे मोजत नाहीत, त्याची त्यांना गरज पण नाही आहे. त्यामुळे त्यांनी तशी नाही कॉम्पिटिशन कुठे वाढेल, जी लोक अनुभव घेऊन आलेली आहेत. नुसतं मास्टर्स करून आले त्याला काही अर्थ नाही आहे. ते कॉस्मेटिक पार्ट आहे. त्याच्यात तुम्ही नेमकं काय शिकून आलात, तुम्ही नवीन प्रॉडक्ट तयार करण्याच्या दृष्टीने काही शिकलात आणि त्याचा उपयोग आम्हाला होत असेल तर कंपनी विल ऑल्सो पे. पण असे तुरळक असतात. नुसत्या MS ला काही कोणी विचारत, फार वेगळं कोणी ट्रीट करत नाही. ही रियालिटी आहे आणि तेच दुखणं आहे की आम्ही MS केलं, समजा तिथं नाही मिळालं तर इथे येऊन आमचं ते वसूल होईल असं काही होत नाही. पण अनुभवाच्या बाबतीमध्ये मात्र नक्की आहे की तुम्ही तिथं होतात, एखाद्या स्टार्टअपमध्ये खूप छान काम केलं आणि ह्या सगळ्या 100K किंवा ह्या प्रकारामध्ये तुम्हाला यू हॅड टू कम बॅक, तर कंपनीज विल व्हॅल्यू दॅट एक्सपिरियन्स. की तो जो प्रॉडक्ट बनवण्याची एक जी माइंडसेट आहे त्या माइंडसेटसाठी ते पे करतील. डिग्रीसाठी नाही करणार. आणि कॉम्पिटिशन नक्की वाढेल. आणि मी म्हणतो ही कॉम्पिटिशन वाढणं चांगलंच आहे. कॉम्पिटिशन ऑलवेज ब्रिंग्स द बेस्ट इन द नेशन, इन द ऑर्गनायझेशन, इन पर्सन. तर कॉम्पिटिशन वाढली तर ॲज अ कंट्री वी विल बेनिफिट. ऑल्सो ही जी आपली नेहमीची रड आहे आणि त्याचे अनेक विध पैलू आणि पदर आहेत त्याला, की आपण आधी समाजवादामध्ये होतो, मग त्याच्यानंतर आपण समजा ग्लोबलायझेशन जे काय झालं 91 मध्ये, ते काय फार आपण विचारपूर्वक केलं असं माझं वैयक्तिक मत नाही आहे. तेव्हा आपल्याकडे पैसेच नव्हते इंटरेस्ट पे करायला, त्यामुळे आपल्याला प्रवाहामध्ये येण्यासाठी ते ओपन व्हावं लागलं. ते आपण उत्तम केलं ही गोष्ट वेगळी, ते चांगलंच आहे. पण तसंच काहीसं आत्ता जर झालंय की आता लोक परत येत आहेत, तर ह्याचा उलट वापर करून घ्यायला पाहिजे की ज्यांना हा ग्रोथ माइंडसेट कळतो, ज्यांना प्रॉडक्ट माइंडसेट कळतो आणि फक्त कॉस्ट आर्बिट्राज किंवा आमच्या इथे बॉडी शॉपिंग ज्याला आपण म्हणतो की आमच्याकडे कमी पैशामध्ये तेच काम तुम्हाला करून मिळेल, ह्याच्या माइंडसेटमधनं बाहेर येऊन की जे आपण म्हणू, एक छोटंसं उदाहरण आहे, मी कुठेही तुलना करण्याच्या भानगडीतही पडत नाही कारण अगदीच कमी रक्कम आहे, पण टॅली सारखं प्रॉडक्ट म्हणू आपण, किंवा जीपे म्हणजे UPI इन जनरल की जे आता फ्रान्समध्ये पण वापरलं जातं. असं काही जर का आपल्या ह्यामुळे घडलं तर तो आपला मोठा फायदा होईल. तसं ऑफशोरिंग होण्याची पण शक्यता वाढेल की जर का भारतीय लोक तिकडे येऊन काम करणार नसतील तर आम्ही काम भारतात पाठवतो आणि त्यामुळे मग आपल्याला तो रेव्हेन्यू वाढेल. GCC ज्याला आपण म्हणतो, त्यांची संख्या, त्यांची क्वालिटी, त्याच्यातनं येणारे प्रॉडक्ट्स हे वाढेल. तर असे सगळे त्याचे म्हणजे नीट वापरायचं झालं तर ही इष्टापत्ती ठरू शकते. आणि हे असं सांगणारे सुद्धा लोक आहेत. आणि हे केवळ आता काय पदरी पडलं पवित्र झालं म्हणून नाही. म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो ना की मुंबईवर काही अटॅक झाला, काही झालं तर दुसऱ्या दिवशी मुंबई परत जगते आणि याचं कौतुक केलं जातं आणि त्याच्यावर लोक म्हणतात की काय त्यांना पर्याय नसतो म्हणून होते. तर इतक्या लेवलपर्यंत पण नाही आहे. मला वाटतं की आपल्याला ह्याच्यात संधी खरोखरच आहे. कारण आपलं IT स्पेंडिंग म्हणजे डिपेंडन्स ऑन H1B हळूहळू कमी करत आणलेलाच आहे आपल्या कंपन्यांनी. आत्ता लोकलीच मुळी 50 ते 65% लोक तिथले हायर केले जात आहेत आपल्या IT म्हणजे इन्फोसिस, TCS वगैरे. तर हे कॉन्शियसली केलंच आहे ना. तर त्यामुळे असा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला त्याच्यातनं आणता येऊ शकेल देशामध्ये. कायम चीनचं उदाहरण दिलं जातं की चीनची खूप लोक अमेरिकेत गेली पण शिकून परत आली, ती टक्केवारी दरवर्षी वाढली आणि त्याचा परिणाम म्हणून आज डीपसीक उभं राहू शकतं. आज त्यांचे स्वतःचं पेटीएम, स्वतःचं फेसबुक, स्वतःचं ऑर्कुट उभं राहू शकतं. हे खरंच घडण्याची क्षमता आणि स्पेस भारतात आहे का? हे घडण्याची क्षमता भारतात आहे. स्पेस आहे की नाही माहीत नाही मला. क्षमता का आहे तर टॅलेंटची आपल्याकडे कमी नाही हे अमेरिका आपल्याला सांगू शकेल. जगातल्या अनेक कंपन्या, देश आपल्याला सांगू शकतील. आपल्या इथे इकोसिस्टम इज व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड. म्हणजे आत्ता अनेक लोक असं म्हणत आहेत की काहीतरी 50,000 कोटींचा एक कॉर्पस तयार करा की ज्याच्यामध्ये तुम्ही R&Dला टॅक्स फ्री द्या किंवा ज्याला आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूट्स म्हणतो की आपलं परावलंबित्व कमी करा. आज आपण नेमकं स्वदेशीबद्दल बोलतो आहोत. GST कमी झालेला आहे, आज पहिला दिवस आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या टॅरिफला तोंड देण्यासाठी म्हणून घडलेल्या आहेत. तसे टॅरिफने आपल्या GDPवर फक्त 0.5%च फरक पडणार आहे.
शॉर्ट टर्म नेहमीच पेन असतो, पण असं काही त्यांनी एकदम उथलपुथल होईल किंवा देशच कोलमडून असं काही होणार नाही आहे. ते सगळ्यांनाच माहिती आहे, ते ट्रम्पला पण माहिती आहे. याच्यामध्ये उलट ही संधी म्हणून वापरली आणि इन्फ्रास्ट्रक्चर किंवा R&Dसाठी काही इम्पेटस त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या. ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणत आलेलो आहोत ते खरोखरच अजून वाढवलं. तर असं पॉलिसी लेवलवर जर का झालं तर ह्या आलेल्या जो काही प्रश्न आहे त्याची इष्टापत्ती ठरण्याचे स्पेस आपल्याला तयार करता येईल. त्याच्यासाठी जी कपॅसिटी आपल्याकडे 100% आहे. याच्यामध्ये अजून एक भाग आहे की हे किती वेळ टिकेल, म्हणजे नॉट विथस्टँडिंग की गव्हर्नमेंटच चेंज होतं आहे का वगैरे याच्या, की कोर्टामध्ये हे टिकेल का. विल दिस बी, फर्स्ट ऑफ ऑल हे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आहे किंवा प्रोक्लेमेशन आहे. तर हे काही बिल नाही पास झालेलं की जे काँग्रेसमध्ये बिल पास व्हायला पाहिजे. तर काँग्रेसमध्ये आलं तर आत्ता सिनेटमध्ये आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये रिपब्लिकन पक्षाचं डॉमिनन्स आहे. त्यामुळे अशी शक्यता आहे की कोणी डिफेक्ट झालं नाही तर हे तिथेही पास होईल. किंवा हे समजा फेडरल कोर्टमध्ये गेलं, लोअर कोर्टमध्ये गेलं तर तिथे कदाचित त्याला इंजंक्शन येऊ शकतं, जसं बर्थराईटच्या बाबतीमध्ये झालं होतं की तुम्ही तिथं जन्मलेले असाल तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सिटिझनशिप मिळते. याला चॅलेंज केलं गेलं होतं ट्रम्पकडनं आणि त्याला इंजंक्शन आलं होतं. तर या इंजंक्शनच्यासाठी कोर्टामध्ये जर समजा हे गेलं पुढे आणि फायनली सुप्रीम कोर्टात गेलं तर सुप्रीम कोर्टामध्ये 9 पैकी 6 हे रिपब्लिकन जज आहेत. कम्प्लिटली वेगळी सिस्टीम अमेरिकेमध्ये आहे. आपल्याकडे जसं कॉलेजियम आहे आणि कॉलेजियमनी रेकमेंड केलेला न्यायमूर्ती किंवा सरन्यायाधीश हा आपला प्रेसिडेंट एन्डॉर्स करतो. तर तिथे लेजिस्लेचरला काहीच स्कोप नाही आहे. लोकसभा राज्यसभा यांचं काही मत घेतलं जात नाही. पण अमेरिकेमध्ये मात्र त्यांची नेमणूकच मुळी प्रेसिडेंट करतो आणि ते सिनेट अप्रूव्ह करतं. आता सिनेट पण रिपब्लिकन आणि हा पण रिपब्लिकन, ट्रम्प पण. त्यामुळे ते प्रॅक्टिकली त्यांनीच अपॉइंट केलेलं त्याला चॅलेंजच नाही आहे. आणि असे 6 लोक रिपब्लिकन आहेत की जे त्याच्या बाजूनीच वोट करतील. त्यांनी जी दिलेली एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आहे ती खालनं वर आली तरी सुद्धा ती चॅलेंज होणार नाही, ती पासच होईल. त्यामुळे सिनेटमध्ये पण पास होईल, काँग्रेसमध्ये पण पास होईल, म्हणजे ओव्हरऑल काँग्रेसमध्ये पण पास होईल आणि कोर्टामध्ये पण टिकणार नाही. म्हणून म्हणतोय मी की हे 29-30 पर्यंत चालण्याची शक्यता आहे. याला लिगली पण चॅलेंज नाही, जसा भारतात होऊ शकतो. तर कोर्ट ओव्हरटर्न करण्याची शक्यता अगदीच कमी आहे, कारण हे त्याचेच काय म्हणू आपण पित्तू आहे म्हणूया, त्यांनीच अपॉइंट केलेले आहेत. 3 आहेत ते बुश सिनियर ज्युनियरने अपॉइंट केलेत, उरलेले 3 ट्रम्पनी केलेत, 1 बायडननी केला आहे आणि 2 ओबामानी केलेत. त्यामुळे 6-3 स्प्लिटमध्ये असं. आणि त्यातून ज्ञानबाची एक अशी आहे की हे जे प्रोक्लेमेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आम्ही हे का करतो आहोत तर डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये करतो. म्हणजे हे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून त्यांनी मांडलाय. ह्याला तर काहीच लोअर कोर्टमध्ये करता येत नाही. म्हणजे आपल्याकडे कसं काही फायनान्स बिल्स असतात, त्याला काही संमती वगैरे लागत नाही, ते सरकारने सांगितलं की ते पासच होतं. फायनान्स बिलला काही चॅलेंज नाही. तसं ह्यांनी मुळात हे कास्ट केलंय की हा आमच्या स्वातंत्र्यावर घालाय, सिक्युरिटीलाच धोका आहे अमेरिकेच्या. आणि म्हणून ह्याचं निर्णायक स्थिती ही DHSची आहे, डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी. म्हणून त्यांना एक्सेप्शन पण करता येते. त्यांनी म्हटलं की समजा एखादी व्यक्ती H-1B येताना त्यांना असं वाटलं डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीला की ही व्यक्ती आपल्याला आवश्यक आहे आणि ती अमेरिकेला घातक नाही, तर 100K ते वेव्ह करू शकतात. त्यामुळे सिक्युरिटीचं जर तुम्ही प्रोक्लेमेशन म्हटलं तर त्याला चॅलेंज करणं पण अवघड होऊन जातं. अशी सगळी विचारपूर्वक केलेली व्यूहरचना आहे. म्हणजे हे असंच नाहीये की ट्विट केलंय आणि नाही, इतकं म्हणजे देर इज मेथड इन मॅडनेस ऑफ डोनाल्ड ट्रम्प. तो शेवटी बिझनेसमन आहे, तो असा काहीतरी आपलं उठसूट इतका वेडेपणा पण नाहीये. देर इज थॉट बिहाइंड इट. ते आपल्याला पटो न पटो, दॅट इज अ डिफरंट थिंग. तुम्ही आता हे सगळं बोलत असताना आलेला विचार आहे हा कदाचित खूप जणांना पटेल असं नाही, की मुळात हे जे काही अमेरिकेचं आकर्षण भारतीय समाजात आहे तेच तो बायाचंच तोडायची गरज तयार झाली आहे का? कारण तुम्ही सांगत होता त्यावेळेला शिक्षणाची 2 वर्ष, OPTची 3 आणि H-1Bची मॅक्सिमम 6, म्हणजे 11 वर्षाचा कालावधी हा एखाद्या भारतीय व्यक्तीला अमेरिकेत मिळतो. आम्हीच एपिसोड एक केलेला की किती ग्रीन कार्ड पेंडिंग आहेत आणि ते 100 वर्षापर्यंत जात आहे. 11 वर्ष तुम्ही एखादी व्यक्ती अमेरिकेत राहती आणि डॉलर रुपीच्या डिफरन्समुळं
ती भारतामध्ये परत आल्यानंतर श्रीमंत असती. जर का एखादा देश स्ट्रॅटेजिकलीच तुम्हाला वेलकम करण्यापासून थांबवतोय, स्वतःचा ॲटिट्यूड बदलतोय, तर आपण मुळात अमेरिकन ड्रीम ठेवणं आता कितपत व्हॅलिड आहे 10 वर्ष तिथे राहण्यासाठी? मी जेव्हा अमेरिकेला गेलो किंवा आमची पिढी जेव्हा अमेरिकेला गेली तेव्हा मी एक समजू शकतो की अप्रूव्ह होतं. आत्ता अमेरिकेहून येताना बरेचसे लोक, आपले जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांनाही हा अनुभव असेल की असं काय तिथनं घेऊन येतात की जे भारतात मिळत नाही. आता तर काहीच नाही आहे असं. काही वेळेला इथे तिथल्यापेक्षा चांगलं मिळतं. त्यामुळे त्याचं जे आकर्षण आहे किंवा असं मला नाही वाटत की ते आता उरलं आहे. मी माझ्याच बाबतीत घडलेली हे घटना सांगतो. IIT बॉम्बेमध्ये माझं ट्रेनिंग होतं, त्याला झाली 6-7 वर्ष झाली. तर तिथे सेशन सुरुवातीला घ्यायच्या आधी जे एक 200 मुलांचा क्राऊड होता, त्याच्यातली 50 मुलं माझ्यासमोर निघून गेली जेव्हा मी सांगितलं की मी इंटरव्ह्यू कसा द्यावा किंवा ह्याच्याबद्दलचं सगळं ट्रेनिंग घेणार आहे. आणि त्यांनी पैसे भरलेले होते, तरी ते निघून जात होते. मला न राहून त्यांना विचारलं की तुम्ही आलेला आहात, पैसे भरलेले आहेत, तुम्ही जाताय का? म्हणजे इतकं मी 2 मिनिटामध्ये इतकं तुम्हाला निरुत्साही करायला काय बोललो? ते म्हणले काय सर की आम्हाला परदेशी जायचंच नाही आहे. जे माझ्या वेळेला इट वॉज, आमच्या बॅचमध्ये 40 मुलं होती, 39 मुलं भारताच्या बाहेर गेली त्याच वर्षी. बरं. आत्ता IIT बॉम्बेमधली अनेक मुलं भारतात राहून स्टार्टअप करण्याची स्वप्न बघतायत. दे डोंट वॉन्ट टू गो अब्रॉड. तर मला वाटतं त्याची क्रेज तर नक्की कमी झाली आहे. आपल्या इथनं नंबर वाढत चाललाय कारण आपली लोकसंख्याच वाढते आहे, त्याला कोण काय करणार. पण त्याचा अर्थ असा नाही की क्रेज वाढते, त्याचं अप्रूप वाढतंय की तिथं काहीतरी म्हणजे स्वर्ग आहे आणि इथं अगदीच काही आपल्याला जमा, असं काही उरलेलं नाही असं मला नाही वाटत. तर त्यामुळे अमेरिकन ड्रीम ॲज सच ज्याला म्हणतात ते तिथं गेल्यानंतर सुद्धा एक ड्रीमचा भाग शॅटर होतो, फक्त सगळी लोक ते म्हणतात असं नाही. अच्छा. मी नंबर इफ आय वॉन्ट टू पुट, समजा एक 70%, आय कुड बी ऑफ, पण 70% लोक तिथं जे राहतात ते तिथलं मध्यमवर्गीय जीवन जगतात. ठीक आहे, तुम्हाला गुणिले आता 88चा फॅक्टर आहे, पण तुम्ही काय एका फ्लॅटमध्ये राहताय, तुमचं घर नाही आहे, ते फ्लॅटचं तुम्ही भाडं भरताय, घर घेतलं तर त्याचा EMI आहे, त्या EMIच्या भयाच्या सावटाखाली तुम्ही जगत असता. नोकरी गेली तर काय याचं एक चिंता असते. भारतामध्ये तुमच्याकडे तुमचं घर असतं, बहुतांशी वेळेला आईबाबांचं असतं, तुम्हाला काही एक छदाम मोजायचा नसतो, मनमोजी जगता येऊ शकतं. अनेक बाकीचे सगळे जे नेहमीचे गोष्टी आहेत की घरकामाला बाया असतात एटसेट्रा. हे सगळं तर ह्याच्यात मी जात नाही, हा खूप वेळा बोलला गेलेला विषय. तर मुळामध्ये त्याच्यातलं अप्रूप, अजून एक इंडिकेटर म्हणून मी तुला सांगतो, बहुधा तुला हे माहिती असेल. पूर्वीच्या काळामध्ये परदेशाहून आलेला मुलगा आहे म्हटल्यानंतर मुलींची झुंबड असायची लग्न करायला. आता मुली म्हणतात आम्हाला जायचंच नाही आहे अमेरिकेमध्ये. आणि ह्यामुळे नाही की तिथं सेटल व्हायला वेळ लागतो, तिथं काय त्याच्याबद्दलचं अप्रूप कमी झालं आहे. हे लग्नाच्या ठिकाणी सुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसतंय. तर मला नाही वाटत की इतकं इट इज नॉट हॅलोड नाव, की म्हणजे हे काहीतरी फार भव्य दिव्य आणि हे केलं तरच आपण काहीतरी आभाळाला हात टेकले, नाही तर आपलं सगळं जीवन व्यर्थ आहे. इथपर्यंत काय आलंय असं मला वाटत नाही. शेवटच्या प्रश्न, आधीचा प्रश्न आपण थोडा अजून मॅक्रो यू, H1B असेल, AI असेल, अजून होणारे बदल असतील, जिओ पॉलिटिक्स असेल, IT क्षेत्र आणि भारतीय IT क्षेत्र आत्ता काय परिस्थिती आहे, काय दिशा असेल भविष्यात? सो शॉर्ट टर्ममध्ये नक्कीच आपल्याला फटका बसलेला आहे आणि तो काही महिना, एखाद दुसरा महिन्यापर्यंत टिकेल. याचं कारण की काही कॉन्ट्रॅक्ट जे आहेत, जे काही 3-4 वर्ष 5 वर्षापर्यंत आहेत, त्याच्यामध्ये थोडी उथलपुथल होईल. पण म्हणलं तसं मुळामध्ये याचा इम्पॅक्ट दिसेल आपल्याला तो मार्च 26मध्ये. आणि जर 50 ते 65% लोक हे लोकल असतील तर उरलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की भारतीय इंडस्ट्रीला, IT इंडस्ट्रीमध्ये तिथल्या ऑपरेशनसाठी धक्का बसेल. त्याहीमध्ये आपण म्हणतोय समजा 85,000, तर त्याच्यातले 10,000 तर ॲमेझॉनलाच मिळालेले आहेत, मायक्रोसॉफ्टला 5,000 आहेत, TCSला 5,000 आहेत. म्हणजे एकूण इन्फोसिस, TCS किंवा ह्या सगळ्या जर कंपन्या बघितल्या तर त्यांचं डिपेंडन्स H1B वरचा कमीच आहे. उलट मी म्हणेन की लॉंग टर्मचा विचार केला, AI ट्रेनिंगचा विचार केला, सुदैवाने आपल्याकडच्या अनेक कंपन्यांनी हे ऑलरेडी स्टेप घेतले आहेत की AIच्या बद्दलचं ट्रेनिंग आणि AIच्या बद्दलचा अवेअरनेस हा आत्ताच्या एम्प्लॉईजमध्ये वाढवत नेला आहे त्यांनी. तर उलट GCCs विल बिकम स्ट्रॉंगर. फक्त मला असं वाटतं की इफ आवर IT इंडस्ट्री फोकसेस मोर ऑन प्रॉडक्ट्स rather than just high-end body shopping,
तर त्याचा इम्पॅक्ट जास्ती लॉंग टर्म होईल. तर हा निगेटिव्हच इम्पॅक्ट आहे असं माझं मत नाही. निगेटिव्ह इम्पॅक्ट शॉर्ट टर्म आहे. निगेटिव्ह इम्पॅक्ट होणारच ना. एनिथिंग बेसिकली मार्केट डज नॉट लाईक अनसर्टन्टी. आता हे 50% टॅरिफ वाढलं, ह्यानी तोटा झाला का? तोटा झाला. तो तोटा 50% नाही झालेला, माहिती नसल्यामुळे झालं नाही की हे उद्या एकदम कमी पण होऊ शकतं, परवा एकदम परत वाढू पण शकतं, जे चायना बाबतीत ट्रम्पनी केलं ते. अनसर्टन्टी इज व्हॉट मार्केट डज नॉट लाईक. त्यामुळे IT मध्ये सुद्धा जे होणार आहे ते ह्या दिशेने की त्यांना जर सर्टनली कळलं की हे असं पुढे 5 वर्ष चालू राहील तर आपले पॉलिसीज विल बिकम स्ट्रॉंगर. शेवटचा प्रश्न, मी अमेरिकेत जायचं असू दे, इथं असू दे, इथली स्पर्धा तिथली स्पर्धा, अशी कोणती स्किल आहेत मी जर का नॉलेज इकॉनॉमीचा भाग असेल जी मला आली पाहिजे, ज्यांच्यावर मी काम केलं पाहिजे, ज्यानं या सगळ्या अनसर्टनिटीत माझं वैयक्तिक आयुष्य भारी राहील? तर नोबेल लॉरेटनी सांगितलेलं आहे आणि आत्ता सांगितलं आहे म्हणून जे आपण आधी कित्येक वेळा म्हटलेलं आहे की लर्निंग हाऊ टू लर्न विल बी इम्पॉर्टंट. तर त्यामुळे कुठल्याही पॉईंट इन टाईम मी असंही म्हणतो आणि ते या सगळ्या पुस्तकात लिहिलेलं पण आहे की ॲट एनी पॉईंट इन टाईम तू काय, मी काय किंवा कोणी काय, वी मस्ट नो ॲटलिस्ट 2 गुड एरियाज. 2 एरियाज गुड. मी IT मधला आहे म्हणून मला बाकी काहीच येत नाही इज डेफिनेटली डेट्रिमेंटल. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे म्हणून मला थोडं AI पण येत आहे, चांगलं आहे. स्टॅटिस्टिक्स येत आहे, चांगलं आहे. सायकॉलॉजी येत आहे, चांगलं आहे. काहीतरी अजून एक यायला पाहिजे. तर किमान 2 गोष्टींवर आपली चांगली पकड पाहिजे आणि जेवढं बाकी तुम्ही शिकाल तेवढं चांगलं. किमान 2 पाहिजे. सतत शिकलं पाहिजे, हा एक भाग. आणि आता AI टूल्स शिवाय पर्याय नाही आहे. AIची टूल्स सतत शिकत राहायला पाहिजेत. हे आम्ही आता अनेक प्रकारच्या डोमेन्समध्ये बघत आलेलो आहोत आणि आय एम शुअर तू पण बघत आलायस आणि आपले सगळे प्रेक्षकांना याची जाणीव पण आहे. AI टूल्स हे शिकवले पण जात आहेत, आम्ही शिकवतो आहोत, आम्ही करिअर काउन्सिलिंगमध्ये हे सांगतो आहोत. याच्याबद्दलची आम्ही पुस्तकं पण लिहिलेली आहेत आणि ती 7व्या-8व्या एडिशनमध्ये आम्ही पु ल देशपांडे नसताना खपतायत. याचं कारण त्याची गरज समाजाला कळते. त्यामुळे तुम्ही आमची पुस्तकं घेताय, यापेक्षा सुद्धा AI टूल्स शिकताय का नाही. आणि त्याच्यासाठी परत AI ChatGPT आहेत शिकवायला. मुद्दा आहे की तुम्ही शिकताय का नाही. टूल कुठलं, पुस्तक कुठलं, हा नंतरचा भाग आहे. तर ह्या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतील. आणि त्याचबरोबर ज्याच्याबद्दल फार बोलबाला नाही आहे किंवा असं इन द मॅनर ऑफ स्पीकिंग पासिंग बोललं जातं ते म्हणजे योग, प्राणायाम, मेडिटेशन या गोष्टीला खूप महत्त्व असेल. आणि ह्याचं कारण असं की आलेली जी परिस्थिती, अशी एकदम बदललेली परिस्थिती, ह्याला तोंड देण्याचं सामर्थ्य हे तुम्हाला इंटरनल स्ट्रेंथवरनंच येतं आणि ते वाढवण्याचं रामबाण उपाय म्हणजे योग, प्राणायाम, मेडिटेशन. केळकर सर, खूप खूप आभार की तुम्ही वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षकांच्या मनातल्या जवळपास सर्व शंकांची उत्तरं दिलीत. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण इथंच थांबूया. धन्यवाद.